सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात, शुभ गुरुवार. सर्व माऊलींना गुरुप्रतिपदेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनात गुप्त झाले होते आणि निजगमनाला जाताना त्यांनी स्वतःच्या निर्गुण पादुका ह्या गाणगापूर या ठिकाणी सेवेकरता ठेवल्या होत्या. माघ कृष्ण प्रतिपदा याच तिथीला दत्त महाराजांचे भक्त अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे म्हणतात. याचे कारणही तसेच आहे की श्री दत्त महाराजांचे द्वितीय अवतार असणारे भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्री गुरुप्रतिपदा या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण उत्सव साजरे केले जातात. अशा सर्व सुयोगांमुळे गुरुप्रतिपदा ही फार विशेष अशी तिथी आहे आणि सर्वच गुरु संप्रदायांमध्ये गुरुप्रतिपदा ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर आजच्या या पावन तिथीला भगवान नरसिंह सरस्वती महाराज हे त्यांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर त्यांनी श्रीशैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस म्हणजे या दिवशी गाणगापूर येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात आणि येथे यतिपूजनही होते आणि देशातील वेगवेगळ्या भागामधून या ठिकाणी अनेक संन्यासी भक्त हे सर्व मोठ्या संख्येने येऊन येथे आल्यानंतर ते श्रीचरणी अभिषेक, नैवेद्य, पालखी सेवा, पूजा इत्यादी सर्व गोष्टींमध्ये ते मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णा तीरावर असणारे श्री क्षेत्र म्हणजेच औदुंबर येथे महाराज एक चातुर्मास यांनी वास्तव्य केले होते आणि त्यानंतर महाराजांनी आपल्या विमल पादुका वाडीला स्थापन केल्या. महाराजांनी आपल्या विमल पादुका औदुंबर येथे स्थापन करून त्यानंतर महाराज वाडीला गमन केले. तेथे नरसिंहवाडीला सुद्धा महाराज 12 वर्ष राहिले आणि त्यांनी तेथे त्यांच्या भक्तांच्या सोबत अनेक लीला केल्या. त्यानंतर तेथून महाराज निघून अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मनोहर पादुका येथे स्थापन केल्या आणि त्यानंतर ते गाणगापुराकडे त्यांनी प्रयाण केले. गाणगापुरी देखील महाराज 24 वर्ष वास्तव्य करून होते आणि आजच्याच या पावन तिथीला महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका येथे स्थापन केल्या आणि मग त्यांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन या क्षेत्री जाऊन महाराज अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झाले. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.